अमरावतीतील बडनेरा परिसरात 28 वर्षीय ऋषिकेश कापेकरची निर्घृण हत्या झाली आहे। या घटनेमुळे परिसरात तणाव असून नागरिकांनी पोलिसांवर निष्क्रियतेचे आरोप करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रासाठी 2 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। आजच्या बैठकीत पुण्यातील 2 महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे। पुण्यात एका तरुणाला गुंगी आणणारे औषध पाजून त्याच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेविरोधात करण्यात आलाय। पीडित तरुणाने कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल करताच या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झालाय। उधना ब्राह्मणपूर उधना अमृत भारत एक्सप्रेस या महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाडीच्या वारंवारतेत वाढ करण्यास अखेर रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली आहे। ही गाडी आतापर्यंत आठवड्यातून 3 दिवस धावत होती, परंतु वाढत्या गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाने ही एक्सप्रेस आता दररोज धाववण्याचा निर्णय घेतलाय। झोपडी बांधताना विरोध केला म्हणून शिवीगाळ मारहाण झाली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या कारणावरून पारधी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार मिरज तालुक्यातील एका गावात समोर आलाय। पीडितांना गावात दळपण्यासाठी गिरणबंदी बरोबरच पाणी बंद करण्यात आली आहे। राज्यातील रेशीम कोष उत्पादनात मराठवाड्याचा वाटा 58% असून रेशीम व्यवसाय हा ग्रामीण अर्थकारणाला बळकटी देण्यासाठी तसेच रोजगारासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो। भविष्यात कृषी विद्यापीठात सिल्क पार्क उभे केले जाऊ शकते। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते। त्या काळात संविधान ज्या टाइपरायटरवर टाइप केले गेले तो टाइपरायटर सध्या नागपुरातील चिचोली येथील शांतिवन मधील डॉक्टर बाबासाहेबांच्या वस्तू संग्रहालयात जपून ठेवण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंबेजोगाईच्या सभेत बोलताना जीभ घसरली होती। अजित पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली। या प्रश्नावर अखेर आज अकोला जिल्ह्यातील अकोटच्या सभेत अजित पवार यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या काजी सांगवी शिवारात ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या 2 लहान मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कुरखेडा तालुक्याच्या आंबेटोला येथे बुधवारी रात्री 1 वाजता घरासमोरील खुराड्यातून कोंबडा उचलून नेत असलेल्या बिबट्याचा सामना करत एका इसमाने धैर्य दाखवत त्याचा सामना केलाय। मात्र या झटापटीत इसम गंभीर जखमी झालाय, त्याचे उपचार सुरू आहेत। विदर्भामध्ये 16,86,485 हेक्टर शेतजमिनीवर कापूस लागवड करण्यात आली असून त्यातून उत्पादित होणारा कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना एकूण 557 केंद्रांची आवश्यकता आहे। परंतु भारतीय कापूस महामंडळाने आतापर्यंत केवळ 89 केंद्रे सुरू केली आहेत। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महामंडळाला फटकारलंय। पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणानंतर समाजाने विविध बैठका घेऊन लग्न समारंभांसाठी काही आचारसंहिता जाहीर केली। या पार्श्वभूमीवर संविधान दिनानिमित्त मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा महासंघाचे काम करणारे अनिल ताडगे यांनी आपल्या मुलीचं लग्न रजिस्टर पद्धतीने करून समाजात एक आदर्श निर्माण केलाय। भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मलेशियाच्या आसपास तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून याचं हळूहळू चक्रीवादळात रूपांतर होतंय। हे चक्रीवादळ आता बंगालच्या उपसागराकडे सरकत असून पुढील 1 ते 2 दिवस देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रात थंडी वाढण्याची शक्यता आहे। नागपूर आणि नाशिक इथे शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी असं आवाहन शिक्षण आयुक्त सचिन प्रताप सिंग यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केलंय। गेम झोनच्या नावाने जॉयस्टिक जंगल या नावाने सुरू असलेल्या गाळ्यात ठाण्यातील कोळसेवाडी पोलिसांनी छापेमारी करत गेमिंग झोनच्या मालकासह 3घांना बेड्या ठोकल्या आहेत। या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थिनी वाम मार्गाला लावण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचं पोलिसांच्या तपासात उघडकीस आलंय। मध्य प्रदेशचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि अजाक्सचे नवीन प्रदेशाध्यक्ष संतोष वर्मा यांनी आरक्षण आणि सामाजिक रचनेवर टिप्पणी करताना म्हटलंय की माझा मुलगा जोपर्यंत कुठल्या ब्राह्मण मुलीशी लग्न करत नाही किंवा ब्राह्मण समाज आपली मुलगी माझ्या मुलासाठी दान मध्ये देत नाही तोपर्यंत हे आरक्षण सुरू राहिलं पाहिजे। ज्यावर ब्राह्मण समाजाच्या अनेक संघटनांनी FIR दाखल करण्याची मागणी केली आहे। अयोध्येत राम मंदिरात धर्मध्वजारोहणाच्या कार्यक्रमात अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद दिसले नाहीत। मी दलित समाजातील असल्याने मला रामलला दरबारात धर्मध्वजा स्थापना कार्यक्रमासाठी बोलवलं नाही असा आरोप अवधेश प्रसाद यांनी केलाय। पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली हरियाणामधून रिजवान नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। आरोपी विरोधात तावडू पोलीस ठाण्यात देशद्रोही कृत्य करण्याच्या खाली गुन्हा दाखल करण्यात आलाय।
दिल्लीचा ऐतिहासिक लाल किल्ला 5 ते 14 डिसेंबर पर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद असणार आहे। दरम्यान लाल किल्ल्यावर होणाऱ्या एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या SIR दरम्यान निवडणूक आयोगाने कोलकाता पोलीस आयुक्तांना पत्र लिहून SIR ड्युटीवर तैनात असलेल्या निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलंय। अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर येत आहे। भारतात इस्लामफोबिया वाढत असल्याचा आरोप केलाय। अमेरिकेने पाकिस्तानमध्ये लपलेल्या दहशतवादी संघटना अल कायदाचा एक अत्यंत धोकादायक दहशतवाद्याला टार्गेट केलंय। या दहशतवाद्याचं नाव आहे ओसामा महमूद, ज्याच्यावर अमेरिकेने तब्बल $10 मिलियन इतके मोठे इनाम ठेवले आहेत। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येची अफवा रावळपिंडीतील अदियाला तुरुंगातून पसरली आहे। त्यांना भेटण्यास बहिणींना आणि समर्थकांना रोखल्याने चिंता अधिकच वाढली आहे। सीईटी सेलने 5 महत्त्वाच्या अभ्यासक्रमांसाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय। BHMCT, BBA, BBM, BCA आणि BMS या अभ्यासक्रमांसाठी 2026 ते 27 पासून ही परीक्षा होईल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक बदलले। 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या परीक्षा आता पुढे ढकलल्या आहेत। केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी असल्याने शिक्षकांना दोन्ही परीक्षांना उपस्थित राहता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। भारतीय हवामानशास्त्र विभागात नोकरीची चांगली संधी आहे। IMD ने विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे। 24 नोव्हेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। लेखी परीक्षेशिवाय ही भरती पार पडणार आहे। HP कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या 4000 वरून 6000 पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे। हे एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे 10% आहे। या निर्णयामागे 2 प्रमुख कारणे आहेत: कमकुवत मागणी आणि वाढती मेमरी किंमत, ज्यामुळे कंपनीच्या उत्पादनावर दबाव वाढला। सध्या कच्च्या तेलाच्या किमती वाढत असून ब्रेंट क्रूड ऑइल $60 ते $65 दरम्यान व्यापार करत आहे। मात्र येत्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या किमती कमी होऊ शकतात। JP मॉर्गनच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2027 पर्यंत ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल अर्ध्याने कमी होतील। नागपूरमध्ये पार पडलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पार पडला। हा कार्यक्रम आता संपूर्ण महाराष्ट्रातील आणि जगभरातील प्रेक्षकांना बघता यावा यासाठी येत्या शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होईल। भारताच्या पराभवासाठी कुणी एक खेळाडू जबाबदार नाही, भारताच्या पराभवाला ड्रेसिंग रूम मधील प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे, असं टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने म्हटलंय। गौतम गंभीर पराभवाची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतोय, असा सूर सोशल मीडियावर बघायला मिळतोय। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।